कडं काय असतं, कसं वातावरण असतं, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचे. तर जस्ट आता आपण आहोत हनुमंतगड निमगिरी गडच्या पायथ्याशी. तर मित्रांनो चला, तर आता आपण उशीर न लावता जंगलामध्ये सुरुवात करणार आहोत जाण्यासाठी. तर मित्रांनो व्हिडिओला संपूर्ण बघायचं आहे. मित्रांनो आता आपल्याला आहे ना काय काय बघण्यासाठी मिळणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण तसं म्हणायला गेलं तर वाघाची जास्त करून भीती आहे, कारण वाघ जास्त आहेत ना. तर बघू काय काय बघायला मिळते आज. आणि मित्रांनो काही देवी देवता वगैरे आहेत, तर त्या अगोदर आपण करुंद खाऊ आणि मग जाऊ. करुंद पण जास्त प्रमाणात विकायला सुरुवात झाली. हा मस्त आहे. एवढी करुंद पिकले ना, काय बघा पाहिजे का, काय बघा जवळ घेऊन दाखवतो, पाहिले का. हा मस्त आहे गुळमाटे. चला पुढच्या करून दे जाऊ आता. भरपूर करून दे, इथं झालं तुझे बा. मित्रांनो करून पण खायला या. फिरत मला बे वाटतो. भीती वाटते मित्रांनो. पण कोण नाही. झाड मोठं दिसतं, एक करंदाची झाडे, कशी हिरवी गार अशी झाडे आहे ना. तर मित्रांनो अजून तरी आपल्याला बघायला नाही काही भेटलं, करवंदच बघायला भेटलं, दुसरं काय. करवंदाला किती सुरुवात झाली, तुम्ही नक्की या करून खायला. ना डोंगरची काळी महिना म्हणून ओळखलं जातं करवंदा.
खूपच घनदाट जंगल आहे मित्रांनो, त्यामुळे आज जाऊशी वाटत नाही. माणसाला बी वाटतं बागत. मित्रांनो आपल्याला दुसरं काही बघायला भेटलं नाही. तुम्हाला एक मी मूर्ती दाखवणार आहे. ती मूर्ती या ठिकाणी जी गडावरती मूर्ती आहे तीच मूर्ती या गडाच्या पायथ्याशी निघालेली आहे. ती मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आपल्याला निरगुडचं झाड बघायला भेटलं. हे निरगुडचे झाड जे आहे ना आहे, पण हे झाड बघायला भेटले. औषधी वनस्पती म्हणून याचा उपयोग पण होतो आपल्या. आता अजून तुम्हाला दाखवतो. इथं एवढंच मोठं झाड आहे एक. तर मित्रांनो तुम्हाला ती मूर्ती दाखवायची. मी तुम्हाला ती मूर्ती दाखवतो. मी मागच्या व्हिडिओ पण मध्ये एकदा तुम्हाला दाखवली होती मला वाटतं. तर त्यावेळेस तर जास्त तुम्ही बघितलं नसेल, तर मी आज तुम्हाला परत तेवढं ती मूर्तीचं दर्शन दाखवणार आहे. गजलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारी म्हणजे निमगिरी गडावरती जी मूर्ती आपल्याला बघायला मिळते तीच मूर्ती या ठिकाणी आहे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवणार जी आहे ती गजलक्ष्मी. कारण वरती निमगिरी गडावरती जी आहे ना ती पण अशा सेम उभी अशी. तर मित्रांनो कशी वाटली मूर्ती? ही आहे गजलक्ष्मी. कारण ही गेल्या वर्षी पाण्यामध्ये अशी पालती होती, तर ते सापडल्यानंतर आम्ही ती सरळ करून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे ही मूर्ती आम्हाला सापडली, बघण्यास मिळाली. तर कारण मला तरी वाटतं की ही खूप वर्षापासून इथं आहे. आणि जे लोक वरती जी गजलक्ष्मी आहे तिच्या दर्शनासाठी जात नसणार आहेत म्हणून हे वयोवृद्ध लोकांसाठी दर्शनासाठी खाली मूर्ती बनवलेली असणार असं मला वाटतं. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा का ही मूर्ती कधीपासून आहे. आणि जर कोणाला माहिती असेल तर मित्रांनो अशा प्रकारे ही मूर्ती आम्हाला सापडल्यानंतर असे बरेच काही देवदेवता म्हणजे आपल्या निमगिरीगडच्या पायथ्याशी तुम्हाला बघण्यास मिळतात. तर कधी आले तुम्ही तर नक्की आवर्जून या. तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवणार आहे माझ्यामधून. तर आता आपण जाणार आहोत मारुतीच्या दर्शनासाठी. जय हनुमान. मारुतीरायाच्या दर्शनासाठी आपण जाणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण जंगलात फिरायचं म्हणलं का त्याला भ्या वाटतंय. हा जो मार्ग आहे मित्रांनो खालून आल्यानंतर हा सरळ वरती गेला म्हणजे हा गडावरती जाण्यासाठी मार्ग आहे. आणि जर गडावरती जाण्यासाठी कधी आलात तर माझा नंबर पण मी देतो तुम्हाला 8080268742 या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला नक्की गाड्याची माहिती देईन. आणि जे काही देवी देवता आपल्या निमगिरी गाड्याच्या पायथ्याशी आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडी जानकारी देत राहणार आहे. तर मित्रांनो आता आपण आलो मारुतीच्या दर्शनासाठी. कारण आज मंगळवार आहे पण अगदी काळबाईच्या दर्शनासाठी आलो होतो म्हणलं जाऊन येऊ. तर तुम्हाला हे माझ्या मागचं बघायला मिळतंय. विरंगुळे आहेत, वीरगड म्हणले जातं त्याला. काही लोक विरंगुळे म्हणतात. नक्की काय शब्द आहे हा तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो ही विरंगुळे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात.
हे एकूण मला वाटतं 43 का 42 विरंगुळे आहेत अशा प्रकारे. तर तुम्हाला मी बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे विरंगुळे बघायला मिळतात तर ही खूप जुनी काळापासून आहे, कारण आजोबा पंजोबांच्या अगोदरच्या काळापासून आहे ती. तर ही खूप वर्षापासून असल्यामुळे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे घडवलेली आहे. तर मला वाटतं ही मी मोजली होती मी मागच्या वेळेस, तर मला 42 का 43 ही विरंगुळे लागली होती. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. जे काही आपण मित्र वगैरे आहे त्यांना आवर्जून शेअर करायची व्हिडिओ. अशा प्रकारे ही विरंगुळे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, तर आता आपण जाऊ मारुतीच्या दर्शनासाठी. तर हे बघा, समोरच ते मंदिर आहे आमच्या मारुतीरायांचं. तर आपण काळबाईक आल्यानंतर तर या ठिकाणी आपण मला जाऊन येऊया. तर मित्रांनो, हे आहे आमचं मारुतीचं मंदिर. तुम्हाला कसं वाटलं तर आपण आता प्रत्यक्षात जवळ जाऊन दर्शन घेणार आहोत. तर चला, तर जाऊन येऊया. तर मित्रांनो, हे आमचे आहेत मारुतीराया. तर मित्रांनो, आपल्याला दर्शन करून झालेलं आहे. या आमचे मारुतीराया. तर ही तुम्हाला ही मूर्ती वगैरे किंवा हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं मला सांगा, कारण खूप असं जुनं झाड आहे पाठीमागे, खूप वर्षापूर्वीचं आहे. आणि त्या झाडाच्या पायथ्याचे हे मारुतीरायाचं स्थानपन्न झालेले आहे. तर मित्रांनो, खूपच भारी वाटते इथं आल्यानंतर. जर तुम्ही कधी निमगिरी गडासाठी जर भेट देण्यासाठी आलात तर मित्रांनो, तुम्हाला नक्की या ठिकाणी गडावरती जाताना राईट साईडला मारुतीरायांचं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही आवर्जून या कधी पण. आणि माझा नंबर तर मी दिलेलाच आहे. जर नाही कोणाला सापडलं तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नक्की त्या ठिकाणी घेऊन जाईल. तर आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघून घ्या कसा आहे. खूपच चांगल्या प्रकारे साफसफाई केलेली आहे लोकांना बसण्यासाठी. समोर तिकडे ते विरंगुळे आहेत अशीकडे बघा, समोरच्या समोर. आणि खूपच भारी वाटतं वरती आल्यानंतर. तर मित्रांनो, व्हिडिओला जोडून राहायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायची, एवढंच मला सांगणे. तर आता आपण तुम्हाला अजून काय बघण्यासाठी मिळतं हे पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. तर मित्रांनो, व्हिडिओला जोडून राहा. तर मित्रांनो, आता अशा प्रकारे मी जे काही आपल्याला बघण्यासाठी मिळाले तर ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि जर काय अजून काय आपल्याला भेटणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण मारुतीचं दर्शन झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. तर आता मी तुम्हाला जे काय आमच्या निमगिरीगडच्या पायथ्याशी अजून एक महादेवाची, शंकर भगवान यांची जी पिंड आहे आणि त्यांच्या शेजारी गणपतीची मूर्ती आहे, तर हे तुम्हाला मी दाखवतोय. आणि गडावरती वर जाता असताना खालून वरती येताना लेफ्ट साईडला आहे आणि वरून जाताना राईट साईडला आहे. तर ती मूर्ती पण मी तुम्हाला दाखवतो. खूप वर्षापासून ते मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. कारण पहिलं घनदाट जंगल होतं. हे जंगल जास्त असल्यामुळं, जास्त करून अडचणीमध्ये मूर्ती असल्यामुळं जास्त करून कोणाला दिसल्या नाही. परंतु आत्ता हे कालांतराने हळूहळू ते असं ओपनमध्ये उघडकीत आलेलं, तर मी तुम्हाला हे दाखवणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मित्रांनो, हे बघा, या साईडला पण एक मूर्ती आहे, तुम्हाला मी दाखवतो. ती बघा, पाहिली का? ही जी मूर्ती आहे ही आत्ता एवढ्यात बघण्यास मिळते. कारण ही पहिली या ठिकाणी मूर्ती ती खूप दिवसानंतर ती तिथं आलेली. ती कशी आली काय आली आपल्याला एवढं माहीत नाही. त्याच्या समोरचे बाकीच्या मूर्ती आहेत ते पण तुम्हाला दाखवतो.
त्यालाच आहे बघा. इकडनं वाट आलेली वरती, आल्यानंतर इकडे जायचं हे बघा. तर इथं आतमध्ये तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो हे बघा, पाहिलं तुम्ही, हे नंदी महाराज आहेत आणि इकडे महादेवाची पिंड आहे, शेजारी गणपती आहे आणि तिकडे काही विरंगुळे आहेत हे बघा, तुम्हाला बघायला मिळते. तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायची. अशा भरपूर या ठिकाणी जे काही मूर्ती वगैरे, देवी कुलदेवता किंवा देवी देवता वगैरे या ठिकाणी जे काही जुन्या काळापासून आहेत, तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात. परंतु काय आलं, काही लोकांना माहीत नसल्यामुळे हे जे काही दाखवायचं काम मी करतोय, हे मला जे वाटलं का हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की पुढे पुढे काय बघण्यासाठी मिळतंय, तर हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ बघायची. तर हे बघा, महादेवांची पिंड आहे, तुम्ही बघू शकता. त्या साईडला गणपतीराय आहेत. तर मित्रांनो तुम्हाला मी बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवतो. तर मित्रांनो अशा प्रकारे जे काय आपल्याला जे आपल्या निमगिरी गडाच्या पायथ्याशी आपण सकाळी खूप लवकर आलो होतो आणि जे काही गोष्टी आपल्याला बघण्यासाठी मिळाल्या त्या तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही गोष्टी आपल्याला बघण्यासाठी बाकी आहेत, कारण वेळ खूप कमी आहे. आता बराच उशीर झाला आहे, सकाळी लवकर आलो होतो. तर आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे मित्रांनो, भूक पण लागली आणि आता जे काही गोष्टी मला दाखवायचं, जेवढे दाखवता आलं तेवढं दाखवायचा प्रयत्न मी केला. तर मित्रांनो जे काही आपल्याला अजून बघायचे काही गोष्टी इथं या ठिकाणी दडलेल्या आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बाकीच्या राहिलेल्या गोष्टी मी दाखवणार आहे, किंवा कुलदैवत किंवा देवी देवता जे काही बघायचे राहिले तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांना शेअर करत चला. तर मित्रांनो इथं मी थांबतोय. जय जवान, जय किसान, जय आदिवासी, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद मित्रांनो.